आज मी न्यू तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे आणि ही 14 नंबरची क्रोशिया यूज करत आहे. मी याआधी माझ्या चॅनलवरती तोरणचे नवीन व्हिडिओ अपलोड केले आहे. त्याच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मेन्शन करते, जाऊन नक्की पहा. तोरणचे नवीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आता आपण या तोरणसाठी पहिल्या स्टार्टिंग व्हाईट कलर यूज करत आहोत. मी व्हाईट कलर या तोरणसाठी 200 ग्राम यूज केला आहे आणि आपल्याला 100 ग्रॅम हे डार्क पिंक कलरचं उलन मी यूज केले आहे आणि ही 14 नंबरची क्रोशिया यूज केली आहे. चला तर मग सुरू करूया. पहिल्या स्टार्टिंग आपण तोरण तयार करण्यासाठी 21 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 ह्या माझ्या 21 चेन तयार झाल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला इथे 3 पहिल्या सोडून द्यायच्या चेन. चौथ्या चेन वरती आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. हा एक खांब तयार झाला. आता काय करायचं, आपल्याला इथे 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. 2 चेन नंतर खालच्या ज्या चेन घेतल्या होत्या 21 तिथल्या 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेन वरती आपल्याला आता खांब तयार करून घ्यायचा. हे पहा. परत आपल्याला इथे सेम प्रोसेस, 2 चेन घ्यायच्या, वरती खालती 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या खांबावरती खांब तयार करून घ्यायचा. परत सेम प्रोसेस, 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, खालच्या 2 चेन सोडून द्यायच्या, तिसऱ्या चेन वरती खांब तयार करून घ्यायचा. परत सेम 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, खालच्या 2 चेन सोडून द्यायच्या, तिसऱ्या खांबावरती तिसऱ्या चेन वरती खांब तयार करायचा. परत सेम 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, खालच्या 2 चेन सोडून द्यायच्या, तिसऱ्या खांबावरती तिसऱ्या चेन वरती खांब तयार करायचा. परत सेम प्रोसेस, 2 चेन. आता काय करायचं, इथल्या 2 चेन सोडून द्यायच्या, तिसऱ्या चेन वरती पहिला एक खांब तयार करायचा. परत त्या ठिकाणी अजून एक खांब तयार करायचा. परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, परत त्या ठिकाणी अजून 2 खांब तयार करून घ्यायचे. 1 आणि हे 2, 4 तयार झाले. परत आता सेम प्रोसेस पलटवायचं. 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. आता इथे 2 खांबाच्या मध्ये 2 चेन घेतल्या, तर आपण तिथे पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 2 खांब तयार करायचेत. 2 खांब तयार करून झाले. आता आपल्याला इथे 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, परत सेम त्याच ठिकाणी 2 खांब तयार करायचेत. हे पहा असं. परत आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या. आता इथे आपण पहिल्या स्टार्टिंग जे 2 खांब घेतले होते त्यामधल्या एका खांबावरती एक खांब तयार करून घ्यायचा, पहिल्या खांबावरती. परत सेम 2 चेन घ्यायच्या. आता काय करायचं, सेम प्रत्येक खांबावरती खांब तयार करत जायचा. 2 चेन, या खांबावरती खांब, 2 चेन, या खांबावरती खांब, 2 चेन, सेम नेक्स्ट खांबावरती खांब, 2 चेन, आता हे लास्टचे जे 2 खांब आहेत त्या 2 खांबावरती खांब तयार करून घ्यायचे. 1 आणि हा 2. हे पहा, इथे आता 6 तयार झाले आपले कॉलम. 1 2 3 4 5 6 आणि एक 7 तयार झाले. आता काय करायचं, आपल्याला परत पलटवून घ्यायचं. परत सेम प्रोसेस,
पहिल्या स्टार्टिंग 3, पुन्हा परत 1, 2 खांब झाले, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत आता या खांबावरती खांब तयार करायचा, परत 2 चेन. आता प्रत्येक खांबावरती खांब तयार करत जायचा. आता काय करायचं, आता लास्टच्या पहिल्या इथे 2 खांब घेतले होते, त्याच्या पहिल्या खांबावरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, परत 2 चेन. आता काय करायचं, या 2 खांबानंतर ज्या 2 चेन घेतल्या त्यामध्ये तिथे पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 2 खांब तयार करायचे, परत 2 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी 2 खांब तयार करायचे. हे पहा, परत सेम पलटवायचं, 2 चेन 3 चेन घ्यायच्या, परत आता ह्या 2 खांबानंतर मध्ये ज्या 2 चेन घेतल्या होत्या तिथे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, परत 2 चेन, परत सेम त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. हे पहा, परत 2 खांब घ्यायचे, 2 चेन घ्यायच्या. आता इथे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब घेतले होते, त्याच्या पहिल्या खांबावरती खांब तयार करून घ्यायचा, परत 2 चेन घ्यायच्या, परत इथल्या नेक्स्ट खांबावरती खांब, परत 2 चेन, परत नेक्स्ट सेम खांबावरती खांब. हे पहा, असं सेम प्रोसेस करायची आहे. हे पाहत आपले इथे 3 3 2 6 3 त्रिक 9 कॉलम तयार झाले. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या स्टार्टिंग पहिल्या 2 खांबावरती खांब, 3 चेन घेतल्या, तर या खांबावरती खांब तयार करून घ्यायचा, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, इथला एक खांब सोडून द्यायचा, इथल्या खांबावरती आपल्याला पहिल्या स्टार्टिंग 2 खांब घ्यायचेत, 1 आणि 2 खांब घेतले या चेन मध्ये, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत 1 आणि हे 2 खांब घेतले, इथे आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, 2 चेन, 2 खांब, असं 4 खांब तयार करायचे आहेत. आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 चेन घेतल्या. आता इथले आपल्याला 2 कॉलम सोडून द्यायचे आहेत, 1 2, तिसऱ्या कॉलमच्या तिथे आपल्याला 1 खांब तयार करायचा आहे. हे पहा, परत आपल्याला आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या. आता काय करायचं, 7 चेन नंतर आपल्याला आता 3 कॉलम सोडून द्यायचे, 1 2 3 कॉलम सोडले. इथं 4थ्या कॉलम वरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. परत आपल्याला आता इथे 4 खांब घ्यायचे, 4 चेन घ्यायच्यात, 1 2 3 आणि 4 चेन झाल्या. आता इथे आपण 2 खांबानंतर 2 चेन घेतल्या, तिथे स्पेस, तिथे आपल्याला परत सेम प्रोसेस, पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, परत 2 चेन, परत 2 खांब. हे पास. आता टर्न करायचं, पहिल्या स्टार्टिंग 1 2 3 चेन घ्यायच्या, या 2 खांबानंतर जो 2 चेन घेतलाय तिथे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब घ्यायचे, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या,
परत सेम इथे त्याच ठिकाणी परत दुसरे 2 खांब घ्यायचे. हे पहा असं. आता परत 4 चेन 1 2 3 4 4 चेन झाल्या. आता काय करायचं, इथे जे 7 चेन घेतले आहेत त्या स्पेस मध्ये आपल्याला 7 चेन वर 11 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11 खांब झाले. परत आपल्याला आता 4 चेन घ्यायचे. 4 चेन घेतल्या. आता या इथे आपण जे 2 खांब 2 चेन घेतल्या होत्या त्या 2 चेन मध्ये पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 11 पहिल्यासाठी आपल्याला 2 खांब तयार करायचे. 2 खांब तयार झाले. परत आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे. परत सेम त्याच चेन मध्ये 2 खांब. परत आता आपल्याला इथे 2 चेन घ्यायच्या आणि परत या लास्टच्या 2 खांबावरती खांब तयार करायचे. 1 आणि हे 2. परत टर्न घ्यायचा. टर्न घेतला. परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. या खांबावरती एक डबल खांब घ्यायचा. परत 2 चेन घ्यायच्या. परत सेम या 2 खांबानंतर जो 2 चेन घेतल्या होत्या तिथे 2 खांब 2 चेन 2 खांब. हे पहा. परत 4 चेन 1 2 3 4. आता या 11 खांब घेतले होते आपण. इथे पहिला खांब सोडून द्यायचा. दुसऱ्या खांबावरती हाफ क्रोशिया तयार करायची. 1 पहिला आणि लास्टचा खांब सोडून द्यायचा आपल्याला इथे. 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. हे 9 खांब झाले हाफ. परत 4 चेन 4 चेन झाले. 4 चेन नंतर हे 2 खांब आणि 2 चेनचा स्पेस आहे तिथे पहिल्या स्टार्टिंग 1 2 खांब झाले. परत 2 चेन. परत त्याच ठिकाणी 2 खांब 1 2 असं 4 खांब तयार झाले इथे. परत सेम पलटून घ्यायचं. पलटून घेतलं. 3 चेन घ्यायच्या. परत सेम 2 खांबानंतर ज्या 2 चेन आहेत तिथे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब. परत 2 चेन. परत सेम प्रोसेस 2 खांब. हे 5. परत 4 चेन. परत या ठिकाणी पहिला खांब सोडून द्यायचा. दुसऱ्या खांबावरती हाफ क्रोशिया. 1 पहिला आणि लास्ट आपल्याला खांब सोडून द्यायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि 7. परत 4 चेन. परत सेम 2 खांबाच्या मध्ये 2 चेन आहेत तिथे सेम प्रोसेस 1 2 खांब. परत 2 चेन. परत 2 खांब.
परत 1 2 2 चेन. आता इथे काय करायचं आपल्याला, इथल्या पहिले 2 खांब आहेत त्याच्या पहिल्या खांबावरती खांब तयार करायचा. इकडे आपल्याला आता एक एक कॉलम वाढवत जायचा आहे. आता इथे 2 चेन नंतर एक खांब घेतला, परत 2 चेन घ्यायच्या, परत या 2 खांबावरती 2 खांब घ्यायचा. हे पहा 2 खांब झाले, 2 कॉलम झाले. परत सेम 3 चेन, परत या खांबावरती खांब, परत आता 2 चेन घ्यायच्या. आता या खांबावरती खांब तयार करून घ्यायचा, परत 2 चेन घेतल्या. आता इथे जे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब होते त्यावरती एक खांब घ्यायचा, पहिल्या खांबावरती एक खांब घ्यायचा, 2 चेन घ्यायचे, परत सेम या 2 चेन मध्ये 4 खांब, 1 2 खांब झाले, 2 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी 2 खांब. हे पहा सेम. आता इथे 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 खांब चेन झाल्या. आता काय करायचं, पहिला खांब सोडून द्यायचा, मधल्या पहिला आणि लास्टचा खांब सोडून देऊन हाफ क्रोशिया तयार करत जायचं. 1 2 3 4 आणि हा एक 5 झाले. हे पहा असं आपल्याला असंच प्रोसेस करत जायचं आहे. आता इथे 5 तयार झाले. आता आपल्याला परत 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4, परत सेम पहिल्या मधल्या ज्या 2 चेन आहेत तिथे 4 खांब करायचे आपल्याला. पहिल्या 2 खांब, 2 चेन, परत 2 खांब, परत सेम पलटून घ्यायचं, 3 चेन घ्यायच्या, परत सेम त्याच ठिकाणी पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, 2 चेन, 2 खांब असं करायचं. 4 चेन घ्यायच्या, 4 चेन घेतल्या, परत आता पहिला खांब सोडून द्यायचा, दुसऱ्या खांबावरती खांब तयार करायचा. इथे आता 3 तयार होतील आपले हाफ खांब, 2 आणि हे 3. आता इथे 1 2 3 4 चेन घेतल्या, परत सेम 2 खांब नंतर ज्या 2 चेन आहेत तिथे 4 खांब, 1 2 परत 2 चेन, ह्या 2 खांबावरती पहिल्या खांबावरती खांब तयार करायचा, परत 2 चेन, परत 1 खांब, 2 चेन, आता इथे आपले 5 कॉलम तयार होते, 1 2 3. आता हे 2 चेन नंतर परत आता या लास्टच्या 2 खांबावरती 2 खांब. हे 5. आता परत सेम टर्न घ्यायचा. पहिल्यासाठी आपल्याला इथे आता 3 चेन घ्यायच्या आहेत, 1 2 3, परत सेम 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, प्रत्येक खांबावरती कॉलमवरती एक एक खांब घ्यायचा, 2 चेन, 1 खांब, 2 चेन. आता ही लास्टच्या खांबावरती पहिल्या स्टार्टिंग जे 2 खांब घेतले त्याच्या पहिल्या खांबावरती 1 खांब, परत 2 चेन. आता परत ह्या खांबाच्या मध्ये ज्या 2 चेन घेतल्या होत्या तिथे
2 खांब, 2 चेन, 2 खांब. हे पास. परत आता 4 चेन, 1 2 3 4 चेन घेतल्या. आता काय करायचं, इथे 2 खांब सोडून द्यायचे मधल्या खांबावरती. इथे एकच खांब तयार होईल आता, हाफ. परत 4 चेन झाल्या. आता काय करायचं, इथे लास्टचे जे 2 चेन आहेत तिथे 4 खांब. पहिल्या स्टार्टिंग 2 चेन, परत 2 खांब. हे पहा. आता इथे आपल्याला हे सेम टर्न घ्यायचा, 3 चेन घ्यायच्या, परत सेम 4 खांब, 2 चेन, परत 2 खांब. 4 खांब तयार झाले. आता इथं आपल्याला चेन घ्यायची नाही एकही. आता नेक्स्ट इथे जे 2 खांब 2 चेन आहेत तिथे सेम पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, 2 चेन, परत 2 खांब असं तयार करायचं. इथे आपलं हे जॉईन झालं आहे. पास इथे हे जॉईन केलं. इथं कुठलीही चेन नाही घ्यायची. आणि इकडे पण आपल्याला आता कॉलम वाढवायचा नाही. सेम प्रत्येक कॉलम वरती कॉलम तयार करत जायचं आहे. हे पहा, पहिल्या स्टार्टिंग 2 चेन, आता सेम कॉलम वरती कॉलम, परत 2 चेन, सेम कॉलम वरती खांबावरती खांब, 2 चेन, सेम खांबावरती खांब, 2 सेम खांबावरती खांब, परत 2 चेन, आता लास्टच्या 2 खांबावरती खांब. हे पहा, इथे आपले 5 तयार होतील कॉलम. 1 2 3 4 5. आता काय करायचं, सेम तर सेम इकडे पॅटर्न तयार करत द्यायचंय. पहिल्या स्टार्टिंग 2 चेन घेतल्या, 3, परत लास्टच्या खांबावरती खांब 1, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन. आता काय करायचं, या पहिल्या खांबावरती 1 खांब तयार करायचा, एक कॉलम वाढवायचा. या 2 आपण इथे 4 खांब घेतले होते त्याच्या पहिल्या खांबावरती खांब तयार करायचा, परत 2 चेन. आता काय करायचं, ह्या 4 खांबामध्ये ज्या 2 चेन घेतल्या होत्या तिथे पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, परत 2 चेन, परत 2 खांब. हे पास. आता काय करायचं, हे लास्टचे जे 4 खांब आहेत त्याच्यामध्ये जे 2 चेन आहेत तिथे आपल्याला हाफ क्रोशिया घ्यायचंय. घेतली हाफ क्रोशिया, पलटवायचं, इथे टर्न करायचा. इथे आता हाफ क्रोशिया घेत आपल्याला या 2 चेन मध्ये यायचं आहे. हे पहा, ह्या 2 ह्याच्यात आलो, 2 खांबामध्ये इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन, परत 1 खांब, परत 2 चेन, परत सेम 2 खांब. हे पहा, परत आता 2 चेन. आता चौथ्या खांबावरती खांब, परत 2 चेन, परत खांबावरती खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन. या लास्टच्या 2 खांबावरती खांब, 1
2 हे पास. परत सेम टर्न घ्यायचा, टर्न घेतला, परत सेम 3 चेन, खांबावरती खांब, परत 2 चेन, 1 खांब. असंच आपल्याला 9 कॉलम पर्यंत करायचंय. इथे आपल्या आता 1 2 3 4 5 6 7 कॉलम झाले. आता वरचा 8वा कॉलम तयार होईल. 8 कॉलमचा तयार. इथे टर्न घेतला, 3 चेन, परत सेम 2 चेन मध्ये 4 खांब, परत 2 चेन. आता या चौथ्या खांबावरती 1 खांब, परत 2 चेन, परत 1 खांब, 2 चेन, 1 खांब, 2 चेन, 1 खांब. हे पहा, इथे आपल्याला आता आपल्या इथे 9 कॉलम तयार झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 कॉलम तयार झाले. आपण 9 कॉलम पर्यंत तयार करून घेतो. आता काय करायचं, इथे परत टर्न घ्यायचा. टर्न घेतला, 1 2 3 चेन घेतल्या, या खांबावरती खांब तयार केला. लास्टचे जे 2 खांब आहेत ते आपल्याला कंटिन्यू 2च खांब तयार करायचे. 2 चेन घ्यायच्या. आता इथला 1 कॉलम सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये सेम प्रोसेस, 4 खांब. पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, 2 चेन, 2 खांब. ह्याच परत आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे. 1 2 3 4 चेन घेतल्या. परत आपल्याला 2 कॉलम सोडून द्यायचे. 1 2 तिसऱ्या कॉलम वरती 1 खांब, परत 7 चेन. 1 2 3 4 5 6 7 3 कॉलम सोडून द्यायचे. 1 2 3 चौथ्या कॉलम वरती 1 खांब, परत 4 चेन. आता लास्टचा जो कॉलम आहे त्यावरती खांब आहेत, त्यावरती 4 खांब, 2 परत 2 खांब. परत टर्न घ्यायचा, 3 चेन घ्यायच्या, परत इथे 4 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा असं. आता परत 4 चेन, 1 2 3 4. परत आता इथे 7 चेन आहेत, तिथे सेम 11 खांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. परत 1 2 3 4 चेन. परत या 4 खांबावरती 4 खांब. पहिल्या स्टार्टिंग 2 खांब, परत 2 चेन, परत 2 खांब, परत 2 चेन, परत लास्टच्या 2 खांबावरती 2 खांब. हे पहा, सेम असंच आपण इकडे जसं करत आलोय तसंच सेम असंच प्रोसेस करत पुढे जायचं आहे. आता इथे 2 खांब, लास्टचे 2 खांब सोडून द्यायचे. 9 असंच सेम प्रोसेस तयार करत जायचं आहे आणि इकडे एक एक कॉलम वाढवत जायचं आहे. असंच तयार करत पूर्ण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, हे माझी पूर्ण मी 5 तयार करून घेतले आहेत. हे पहा, 5 डिझाईन तयार करून घेतले आहेत. आता वरती पट्टी कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. इथे आता आपण टर्न घेऊन इथे आपल्याला 4 चेन घ्यायचे आहेत. 1
2 3 4 4 चेन घेतल्या. आता काय करायचं, ही जी लाईन आहे इथे आता या 3 खांबाच्या नंतर जो ते मध्यभागी आपल्याला खांब तयार करायचे. परत एक चेन, परत इथे खांब. आपल्याला खांबावरती खांब नाही घ्यायचा आहे. एक ते जो मध्यभागी आहे तिथे आपल्याला खांब घ्यायचा. परत एक चेन, परत इथे परत एक चेन, परत इथे मध्यभागी एक चेन, हे पहा. असंच हे पूर्ण आपल्याला पूर्ण पट्टीला लास्ट पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. एक चेन एक खांब. हे पहा, हे माझं वरची पट्टी तयार झाली. आता आपण इथे कट करून घेणार आहोत व्हाईट कलर, आणि आता आपण इथे पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत. आता आपण इथे ह्या 2 जे चेन घेतल्या होत्या तिथे ते पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत. इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घेणार आहोत. 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, तिथे परत एक खांब तयार करून घ्यायचा. 2 खांब तयार करायचे. परत नेक्स्ट चेन मध्ये एक जिथे चेन घेतली ती परत तिथे सेम 2 खांब. परत सेम नेक्स्ट एक चेन मध्ये 2 खांब. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये एक चेन मध्ये 2 खांब. परत सेम एक चेन मध्ये 2 खांब. हे पहा, असं सेम प्रोसेस आपल्याला इथेपर्यंत कंप्लीट करायची आहे. हे पहा, इथे गुलाबी कलरचं आपल्याला आपली वरची पट्टीची बॉर्डर तयार करून झाली आहे. आता इथे आपण हे कट करून घेणार आहोत. कट करून घेतलं. आता आपण इथे व्हाईट कलर जॉईन करून घेणार आहोत. आता आपल्याला इथे व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. इथे पहिल्या स्टार्टिंग पहिल्या खांबावरती व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. पहिल्या स्टार्टिंग 3 चेन 1 2 3 4 4 चेन. आता या 2 खांबानंतर जिथे स्पेस आहे तिथे खांब. परत एक चेन, या 2 खांबानंतर जो स्पेस आहे तिथे एक खांब. एक चेन, या 2 खांबानंतर जो स्पेस आहे तिथे एक खांब. एक चेन, या 2 खांबानंतर जो स्पेस आहे तिथे एक खांब. चेन, परत या 2 खांबानंतर जो स्पेस आहे तिथे खांब. अशा प्रकारे हे पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता आपण रेड कलर पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत. इथे पिंक कलर सेम आता वरती 2 लाईन सेम असं तयार करून घेणार आहोत आपण. जसं आपण इथे खालती तयार केले 2-2 खांब, तसंच आपण वरती पण तयार करून घेणार आहोत. आता इथे 4 चेन घेतल्या. परत खांबावरती खांब, पुन्हा एक चेन, परत या खांबावरती खांब, एक चेन, नेक्स्ट खांबावरती खांब. अशा प्रकारे आपल्याला 2 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. आता आपण याला साईडनी डिझाईन करून घेणार आहोत. आता आपण इथे पहिल्या स्टार्टिंग इथे जॉईन करून घेणार आहोत. इथे हे पहा, इथे पहिल्या स्टार्टिंग 2 चेन घ्यायच्या. आपण याला आता साईडनी बॉर्डर तयार करून घेणार आहोत. इथे आपण आता जॉईन केलं. जॉईन करून 2 चेन घेतल्या. आता काय करायचं आपल्याला, साईडला आपण इथे जी एक
2 चेन घेतल्या होत्या तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या, 1 2. आता या 4 खांबाच्या मध्ये ज्या 2 चेन आहेत तिथे 2 जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या. आता या 2 स्पेस इथं 2 चेन आहेत, चेनवर आपल्याला जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या. तर या 4 खांबाच्या मध्ये ज्या 2 चेन आहेत तिथे जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या. आता या साईडच्या इथे आपल्याला जॉईन करून एक हाफ क्रोशिया घ्यायची. परत 2 चेन. परत या 4 खांबाच्या मध्यभागी हाफ क्रोशिया. परत 2 चेन. परत इथे 2 चेन आहेत तिथे जॉईन कर. परत 2 चेन. परत या 4 खांबाच्या मध्ये ज्या 2 चेन आहेत तिथे हाफ क्रोशिया. परत 2 चेन. ते ज्या 2 चेन आहेत तिथे परत 2 चेन. परत या 4 खांबाच्या मध्ये ज्या 2 चेन आहेत तिथे. परत इथे 2 चेन आहेत तिथे. हे असंच तयार करत जायचं आपल्याला. हे पास. आता इथे परत आपल्याला इथं टर्न घ्यायचा आहे. टर्न घेतला. परत आता इथे 2 चेन घेतल्या. आता या 4 चेनच्या मध्यभागी आपण इथे असं जॉईन करणार आहोत. पुन्हा 2 चेन. परत आता इथे 4 चेन आहेत तिथे हाफ क्रोशियाने जॉईन करायचं. परत 2 चेन. परत इथे 4 खांबाच्या मध्यभागी ज्या 2 चेन आहेत तिथे हाफ क्रोशिया. परत 2 चेन. परत इथे 4 चेन आहेत तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन. परत या खांबाच्या मध्यभागी ज्या 2 चेन आहेत तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन. परत इथे 4 चेन घेतले आहेत तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन. परत आता इथे 4 चेनच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत 2 चेन. परत इथे जॉईन करायचं. 2 चेन. परत आता या 2 खांबाच्या मध्यभागी ज्या 2 चेन घेतल्या होत्या तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन. परत या 4 चेनवर जॉईन करायचं. हे पहा सुंदर असा पॅटर्न डिझाईनचा तयार होत आहे. परत 2 चेन. परत इथे 4 खांबाच्या मध्ये परत 2 चेन. परत इथे चेन वरती परत 2 चेन. परत 4 खांबाच्या मध्यभागी ज्या 2 चेन आहेत तिथे परत 2 चेन. परत या 4 च्या वरती परत 2 चेन. परत इथे आता इथे आपल्याला टर्न घ्यायचा आहे. 1 2 चेन घेतला. तर टर्न घ्यायचा. इथे जे 2 चेन आहेत इथे तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन. परत इथे 4 चेनच्या मध्यभागी ज्या 2 चेन आहेत तिथे परत 2 चेन. परत इथे 2 चेनच्या इथे जॉईन करायचं. हे पहा असा गोल पॅटर्न तयार होत जातोय. अशा प्रकारे पूर्ण पुढे सेम असंच प्रोसेस करायची.
हे पहा, सेम असंच प्रोसेस करत आपल्याला पूर्ण डिझाईन तयार करत जायचं आहे. हे पहा, असंच हे डिझाईन पूर्ण आपल्याला इथेपर्यंत तयार करत यायचं आहे सेम. हे पहा, माझं पूर्ण तोरण तयार करून झालंय. हे पहा, मी हे पंपम लावून घेतलेत. हे मी हाताने तयार करून घेतले आहेत. याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, तो जाऊन नक्की पहा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. खूप सुंदर असा तोरण तयार झाले आणि खूप कमी वेळात छान असं तोरण हे तयार करून झालंय. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. ही लास्टची जी बॉर्डर आहे, मी हे सेम इकडे जसं तयार केलं होतं तसंच सेम मी खालती पण तयार करून घेतले, खालची पण बॉर्डर सेम.